नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचे आहे कोळंबीचे लोणचे किंवा प्रॉन्सचे लोणचे। तर ते कसे करायचे ते आज आपण बघूया। इथे मी पाव किलो प्रॉन्स घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ करून म्हणजे वरचं कवच आहे ते काढलेलं आहे, आतील जो धागा आहे तो काढून टाकलेला आहे आणि एक 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातली आणि थोडासा अगदी लिंबू पिळलेला आहे। आणि हे सर्व लावून त्याला एक 10 ते 15 मिनिटं म्हणजे मॅरिनेशन करायचं आहे। एक 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचे इथे चिंगूळ। आणि आता यासाठी लागणारा तोपर्यंत आपण मसाला करून घ्यायचा आहे। सुकी लाल मिरची जी असते ते पाण्यामध्ये भिजत घालायची, कमीत कमी अर्धा तास तरी आपण ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ती भिजवलेली जी मिरची आहे ती घ्यायची। ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते तिखट घ्यायची आहे। 4 ते 5 मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-7 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि हे आता बारीक त्याची पेस्ट करायची आहे आपल्याला। एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं अगदी तापवून घ्यायचं आणि मग गॅस बारीक करायचा आणि त्याच्यानंतर मग जी आपण प्रॉन्स म्हणजे कोलंबी मॅरिनेशन करून ठेवलेली होती ती त्यामध्ये घालायची आहे। आणि सगळी कोळंबी घालून झाल्यानंतर मग गॅस मोठा करायचा आहे। थोडा वेळ हे प्रॉन्स आपल्याला परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये। आता हे सगळे एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि हे जे तेल आहे त्याच तेलामध्ये आपण आता पुढचं हे करायचे आहे। ह्याच्यामध्ये आता 1.5 चमचा मोहरीची डाळ घालायची आहे, 1.5 चमचा। गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि जे राहिलेलं तेल होतं तेच आपण वापरायचं आहे, जे प्रॉन्स तळण्यासाठी आपण वापरलं होतं ते। आणि मगाशी जी मिक्सरमध्ये लाल मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे। आता हा मसाला थोडा वेळ आपण शिजू द्यायचा आहे तेलामध्ये।
तो मसाला चांगला भाजल्यानंतर तेल सुटू लागतं. ते तेल सुटू लागल्यानंतर मसाला भाजला गेला आहे हे लक्षात येतं. तर तो मसाला चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे प्रॉन्स फ्राय करून ठेवलेले होते ते घालायचे आहेत. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि छोटा 1 चमचा व्हिनेगर घालायचं. आता हे लोणचं नंतर थंड करून घ्यायचं आहे. आता हे लोणचं ठेवताना ठेवायचं कशात, तर काचेच्या बरणीमध्ये. काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची, स्वच्छ कोरडी पुसून किंवा ऊन असेल त्यावेळी उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ते ठेवायचं आहे. खरं म्हणजे हे लोणचं टिकण्यासाठी असं भरपूर दिवस राहतच नाही. ते केल्यानंतर 1-2-4 दिवसातच संपून जातं. पण तुम्ही जास्त प्रमाणात केलं तर ते असं काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.